विनोद तावडेंकडे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोठी जबाबदारी। आता उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्ती। शिवसेना पक्षाने चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी। कपिल सिब्बलांचा युक्तिवाद संपणार तर सिब्बलांनंतर शिंदेंचे वकील युक्तिवाद करणार। शिवसेना पक्षावरील सुनावणी प्रकरणी शिंदेंचा श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला। आपली बाजू मांडू तेव्हा विरोधकांची तोंड बंद होतील, शिंदेंचा दावा। प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये काम करण्याची इच्छा। आंबेडकरांनी नेतृत्व करावं, 4 पावलं मागे यायची माझी तयारी। रामदास आठवले यांच्या वक्तव्याची चर्चा। गर्भवतीला झोळीतून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल तर आमदार महेश पालती म्हणतात अशा रील्सनं काही फरक पडत नाही। आदिवासी पाड्यातील रस्त्यांची दुर्दशा, बालदींचं वादग्रस्त विधान। आदित्य ठाकरे आज हिंजवडीच्या दौऱ्यावर। वाहतूक कोंडी, खड्डे, इतर समस्या जाणून घेणार। बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून पुन्हा संपाचा इशारा। प्रलंबित वेतनासाठी कामगार संघटना आक्रमक। खासगी कंपन्यांच्या बसेसना देखील विरोध। मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई। सुरुवातीला 1 महिन्याची नोटीस देण्यात येणार। मराठी न आल्यास लायसन्स रद्द होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मनसेला टोला। भीती दाखवून भाषा वाढत नाही तर प्रेमानं भाषा वाढते, एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू। चिखलदऱ्यातल्या महर्षी पब्लिक स्कूलमधील घटना। विद्यार्थ्यांना तीव्र डोकेदुखी, उलटी आणि जुलाबाचा त्रास। गडचिरोली आश्रमशाळेच्या सर्पदंश प्रकरणातील विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक। नागपूरमध्ये समृद्धी नेत्यांवर तातडीनं शस्त्रक्रिया। नाशिक कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणामध्ये मोठी उलाढाल। तनय महाजनच्या बँक खात्यामध्ये तब्बल 2,72,00,000 रुपये जमा। नाशिकमध्ये प्रेयसीनंच प्रियकराला संपवलं। मित्राच्या मदतीनं गळा चिरून हत्या। पुरावा नष्ट करण्यासाठी 18 तास मृतदेह घरातच। पुण्यातल्या महाळुंगेमध्ये खराब रस्त्यानं भीषण अपघात। 11 वर्ष मुलाचा जागीच मृत्यू। दुचाकी घसरून अपघात। पुण्यामध्ये विष्णोई टोळीच्या नावानं बिल्डरला धमकी तर खंडणी न दिल्यास कुटुंबियांना गोळ्या घालण्याची धमकी। शाहरुख खानच्या मन्नतवर 2 सापांचा वावर। 8 फूट लांबीचा धामण रेस्क्यू तर दुसरा साप पळाल्याचं उघड। नवी मुंबईत दिघ्यामध्ये रेल्वेवर दगडफेक करतानाचा व्हिडिओ व्हायरल। रीलसाठी दगडफेक केल्याचा अंदाज, अश्लील हातवारे देखील। पुण्यातल्या एका प्रकरणामध्ये कोर्टाचा एफडीएला 5 लाखांचा दंड। 98% नियम पाळले असतानाही परवाना रद्द केल्याचा ठपका। जळगावमध्ये 15 दिवसापासून शाळेला पाण्याचा वेढा। वर्ग मदरशामध्ये भरवण्याची वेळ। ममुराबादच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान। E20 पेट्रोलमुळे गाड्यांचं मोठं नुकसान। केंद्र सरकारच्या आर्थिक सल्लागारांचं वक्तव्य। नागेश परन म्हणतात E10 पेट्रोल सुरू करा। अमेरिकेमध्ये वीज पडून नैसर्गिक वायूच्या टँकला आग। आगीच्या ज्वाळांचं भयावह रूप। आजूबाजूचा परिसर रिकामा केला।